कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. Good evening, sir. Welcome to Hotel Lakeview Kashmir, AJ, sir. गुड इव्हनिंग. नीला, लेक व्ह्यू हॉटेल आहे ना, हे काश्मीरचं बेस्ट हॉटेल आहे. आणि बघा ना, हे दल लेकच्या एकदम समोर आहे. येस, आणि इथे ना एक रेस्टॉरंट आहे बॉलिवूड करी नावाचं. तिकडचं क्विझिन इज द बेस्ट इन काश्मीर. AJ, आपण जायचं ना तिथे. येस, Here's your key, sir. थँक्यू सो मच. Welcome. Enjoy your stay. येस शुअर, थँक्यू. AJ, गिटार. AJ, हे गिटार तुम्ही पॅक केलं की हे पण आजीनीच पॅक केलं? सिरियस. AJ, तुम्ही किती छान वाजवता गिटार. म्हणजे तुम्ही सगळंच किती परफेक्ट करता. नाही तर मला तर थोडं चालता येत नाही, सारखं धडपडत असत. AJ, मला जमेल का गिटार वाजवायला? का नाही जमणार? एक मिनिट, तुम्ही शिकवता का मला प्लीज? शुअर. कट का केलात? आय ऑन वेकेशन. AJ, परत आलाय, काहीतरी कामाचं असेल. मी थांबते ना, तुम्ही बघा बघा. बघितलं, आजींच आहे. उचला. हॅलो हॅलो AJ, रेंज नाहीये वाटतं. तुम्ही बाहेर जाऊन ट्राय करता का? हॅलो हॅलो. आप वही है ना? आपका वॉलेट गिर गया था. अरे बाप रे, आपको लगा कितना खून आ रहा है? एक मिनट. अब इसे ऐसे ही मत रखना, डॉक्टर के पास जाना. और एक चीज हमेशा याद रखना, जान है तो जहान है.
लीला, कोणाशी बोलत होतीस? ते आज नाही का त्यांचं आज आपली चुकामुक झाली दुकानात, तर तेव्हा ते मला भेटले म्हणजे त्यांचं पाकिट पडलं होतं, तर मी त्यांना ते उचलून दिलं. तर आता मी बघितलं ना, इथे त्यांच्या बोटाला लागलं होतं, म्हणून मी आपला रुमाल बांधला. आय अंडरस्टँड लीला, पण अशा अननोन लोकांची बोलणं आणि ते पण अशा अननोन ठिकाणी, इट्स डेंजरस. बरोबर आहे, काळजी घ्यायला हवी एजेड, पण त्यांच्या बोटाला लागलं होतं, मग मदत करायला नको का? आणि व्यक्ती अननोन असली तरी माणुसकी दाखवायलाच हवी ना. आय अंडरस्टँड. आणि एजेड, तुम्ही सोबत असताना मला काय होणार आहे? दॅट्स ट्रू. यश, हा? तुला मशरूम आवडतात? तुला आवडतात? हो. मग मला आवडणारच. यश, बर, मी एक कमाल मशरूम मसाल्याची रेसिपी बघितली आहे. मला वाटतं ही उद्या ट्राय. एक मिनिट हा, आईचा फोन. हॅलो, बोल आई. अगं बोल काय बोल. हा? आणि काय ग, आल्यापासून इथे फिरकलीच नाहीयेस, रमलीच वाटतं सासरी. हा? असं काही नाहीये ग, पण असं आल्या आल्या कसं यायचं? तू एक काम कर, उद्या तू आणि यश दुपारी जेवायला या. ए सोन्या, ते ना तुझ्या आवडीचा श्रीखंड पुरीचा बेत करते मी. हा, चालेल? हा, या या. अगं आई, पण पण बिण काही नाही. हा, मी आणि बाबा तुझी वाट बघतोय, या. बर थांब आई, यशला विचारते, एक मिनिट. यश, आई म्हणते की उद्या तिकडेच जेवायला यात, काय करूया? चालेल मला. तसे मला उद्या काही फार विशेष काम नाहीये आणि मी माझं आजचं काम सगळं कम्प्लीट करतो. ठीक. हॅलो आई. ऐकलं मी, उद्या येणारच आहेस ना घरी, तर ती मी लिस्ट दिली होती बघ. हा, त्यातल्या काही एक दोन गोष्टी आणल्या असल्यास तर त्या येताना घेऊन ये. हो, आणते, घेऊन येते, लक्षात आहे माझ्या. ठेवते, बाय. हो हो, ठेव ठेव, आणि या लवकर, वाट बघतीये मी. आई पण ना. छान, रेवने माझ्यासाठी गोष्टी आणल्या आहेत फॉरेनच्या. उद्या ती येणार आहे जेवायला, तयारीला लागायला हवा. यांना आत्ताच पाठवते बाजारात श्रीखंड आणायला, त्या ते विसरते. आओ, आहो. काय मग रेवती, आवडतंय ना इथे? हो आजी. ए, तुला थालीपीठ आवडतात का ग? हो. ठीक आहे, तर मग उद्या आपण नाश्त्याला रेवतीच्या आवडीचे थालीपीठ करूया काय? आजी, मला पण थालीपीठ खूप आवडतात. मी एक काम करते, रुपाला सांगते लोणी काढायला. हा हा, लोणी आणि थालीपीठ. आजी, उद्या आमचा स्वयंपाक नका सांगू. म्हणजे किशोर, मी, रेवती आणि यश उद्या नाही होत जेवायला. का, काही प्लॅन आहे का तुमचा? हो आजी, आम्ही चौघ जरा जेवायला बाहेर जाणार आहोत. अरे वा, छान छान छान, मस्त एन्जॉय करा मग. हा, सरू, यांचे परस्पर प्लॅन्स व्हायला लागलेत. पूनम वहिनी आपल्याला तर विचारत पण नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.